छोटी सुरुवात, मोठे परिश्रम, नववर्षात यश मिळेल उत्तम. तुमची कन्या राशी परिपूर्णतेची मूर्ती मानली जाते. तुम्ही अत्यंत नीटनेटके असतात, शिस्तबद्ध असतात, प्रामाणिक देखील असतात. कधी कधी लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर खूप विचार करतात, परंतु हेच विचार म्हणजे तुमचं शस्त्र आहे. तुमचं मन म्हणजे एक सूक्ष्मदर्शक यंत्र आहे जे इतरांना न दिसणारं बघू शकतं. तुमचं कार्य सुधारणा असतात, सेवा असतात, त्यात अचूकता देखील असते. कन्या राशीचे व्यक्ती खूप मोठे कार्य करत नाही असं वाटतं. ते छोटे छोटे कार्य करतात, लहान पावलं उचलतात, परंतु तुमच्या कार्यातून पर्वत देखील हलू शकतो, जो तुम्हाला 2026 या नववर्षात हलवायचा आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम येणाऱ्या 2026 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत. आज आपण कन्या राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच नववर्षातील शुभ काळ, करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करत असतो. आजच्या भागात सर्वप्रथम कन्या राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊ. आपल्या मधाळ रसाळ वाणीने अत्यंत गोड बोलून आपलं काम करून घेणाऱ्या लोकांची राशी म्हणून कन्या राशीची ओळख आहे. कन्या जातकांच्या बोलण्यावरून तुम्ही कोणताच निष्कर्ष काढू शकत नाही, कारण ते द्विस्वभावी असतात. बुद्धीचा कारक असलेला बुध ग्रह कन्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे कन्या जातक हे अत्यंत तल्लख बुद्धीचे असतात. विद्या अर्जित करण्याचा स्वभाव असल्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते अनेक कलांमध्ये निपुण होतात. या लोकांना सामाजिक कार्याची आवड असते, त्यामुळे हे लोक समाजकारण किंवा राजकारणात विशेष यश प्राप्त करतात. वैद्यकीय क्षेत्रातही हे लोक आपलं नशीब आजमावू शकतात. प्रत्येक कार्यात घाई करणं हा कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव असतो. कुठलंही कार्य करताना ते पूर्ण विचारानिशी करत नाहीत. तसंच ते कमालीचे भावनिक असल्याने भावनांमध्ये वाहून जाणं त्यांना थांबवता येत नाही. परिणामी जर त्यांना एखाद्या परिस्थितीत सतत संघर्ष करावा लागला आणि त्यात यश मिळालं नाही तर ते फार हतबल होतात. विचारपूर्वक निर्णय न घेतल्याने कित्येकदा हे लोक आपलं नुकसान करून घेतात. आपल्या जन्मस्थानापासून लांब राहून जर त्यांनी कार्य केलं तर उत्तम प्रगती साधू शकतात. 2026 या नववर्षात या घटना नक्कीच घडणार आहे. हे वर्ष म्हणजे ग्रहांची प्रचंड मोठी हालचाल असलेला नृत्यांचा मंच आहे. सर्व ग्रहांमध्ये शनिदेव एकटे स्थिर राहणार आहेत, म्हणजे या नववर्षात ते राशी परिवर्तन करणार नाही. मात्र इतर 8 ग्रह राशी परिवर्तन करणार आहे, म्हणजे संपूर्ण आकाशच बदलणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसाधारणपणे एका राशीत 12 ते 13 महिने विराजमान असणारे गुरुदेव या वर्षात चक्क 3 वेळा वेगवेगळ्या राशीत राहणार आहेत. जानेवारी ते 2 जूनपर्यंत ते मिथुन राशीत विराजमान असतील. मिथुन राशी तुमच्या दशमस्थानात येते. दशमस्थानातील गुरुदेव तुमच्यासाठी धनलाभ, वास्तुसौख्य, वाहन सौख्य, आईसोबत संवाद, प्रगतीच्या प्रमोशनच्या संधी, नोकरीत स्थैर्य अशा अनेक बाबीत शुभ प्रभाव देतील. 2 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील. त्यांची ही स्थिती तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरेल. विवाहाचे शुभयोग, आत्मविश्वासात वाढ, अनेक प्रवास, शिक्षणाचा लाभ, व्यवसायात प्रगती या बाबी कर्क राशीत उच्चीचे होणारे गुरुदेव तुम्हाला देणार आहे. अनेक बाबतीत तुमची इच्छापूर्ती घडून येईल. एक सोपं उदाहरण द्यायचं झाल्यास, या वर्षात 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबरमध्ये तुम्हाला जो अनुभव आला त्यासारखा अनुभव पुन्हा 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात येणार आहे.
या काळातही गुरुदेव कर्क राशीत उच्चीचे झालेले होते, म्हणून तो काळ तुम्ही आठवून बघा. त्या काळात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींवर विचार करा, त्यानुसार पुढील नियोजन करा. 31 ऑक्टोबर रोजी गुरुदेव सिंह राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवास करतील. हा काळ कदाचित तुमच्यासाठी थोडा संघर्षाचा राहू शकतो, तसंच खर्चाचा देखील राहू शकतो. काही खर्च सकारात्मक असतील तर काही नकारात्मक असतील. म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी, प्रवासासाठी, वास्तूसाठी, वाहनासाठी असे सकारात्मक खर्च कराल. तसंच त्याच काळात अचानक हॉस्पिटलचा खर्च, अनपेक्षित खर्च असे नकारात्मक खर्च देखील तुम्हाला करावे लागतील. ही स्थिती लक्षात घेऊन नियोजन करा. 2026 या नववर्षात 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या काळात मंगळ ग्रह उच्चीचे असणार आहे, ज्यामुळे ऊर्जा वाढेल, उत्साह वाढेल, परंतु चिडचिड देखील वाढणार आहे. शक्तीला योग्य दिशा असली की ती प्रगती करते, अन्यथा ती विनाशक होते. यानंतर या नववर्षात होणारा मोठा बदल म्हणजे 5 डिसेंबर रोजी राहू व केतू राशी परिवर्तन करणार आहे. हा बदल तुमच्या राशीसाठी एक मोठा वळण बिंदू ठरेल. वाट अवघड असेल, कठीण असेल, मात्र त्यातून तुम्हाला संधी प्राप्त होईल. वार्षिक राशी भविष्य सांगत असताना आपण यात बरेच महत्त्वपूर्ण विषय घेण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही या नववर्षात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणता आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. पैसा, प्रेम की नोकरी? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी लाईव्ह सेशनमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. राहू ग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या 6ष्ठ स्थानातून 5म स्थानात जाईल, तर केतू ग्रह व्ययस्थानातून लाभस्थानात जाईल. अर्थात तेव्हापासून केतूचे तुम्हाला बरेच सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील. राहू ग्रहाकडून तुम्हाला काही सकारात्मक, काही संघर्षाचे प्रश्न प्राप्त होतील. विशेषतः शिक्षणात अडथळा निर्माण होणं, जुळत आलेल्या विवाहामध्ये अडथळा निर्माण होणं असे प्रश्न राहू ग्रह 5म स्थानात आल्यानंतर निर्माण होऊ शकता. तुमची कन्या राशी परिपूर्णतेची मूर्ती मानल्या जाते. तुम्ही अत्यंत नीटनेटके असतात, शिस्तबद्ध असतात, प्रामाणिक असतात. कधीकधी लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर खूप विचार करतात, परंतु हेच विचार म्हणजे तुमचं शस्त्र आहे. तुमचं मन म्हणजे एक सूक्ष्मदर्शक यंत्र आहे, जे इतरांना न दिसणारंही बघू शकतं. तुमचं कार्य सुधारणा असतात, सेवा असतात, त्यात अचूकता देखील असतात. कन्या राशीची व्यक्ती खूप मोठं कार्य करत नाही असं वाटतं. ते छोटे छोटे कार्य करतात, लहान पावलं उचलतात, परंतु तुमच्या कार्यातून पर्वत देखील हलू शकतं, जो तुम्हाला 2026 या नववर्षात हलवायचा आहे. ललिता नावाची एक मुलगी होती. खूप छोट्या गावात शिक्षिका होती. तिला असं वाटायचं की आपल्या आयुष्यात विशेष असं काही घडलं नाही, ती वेगळं असं काही केलं नाही. तिने त्या छोट्या गावातील छोट्या शाळेत एक नवीन प्रकल्प सुरू केला. ती वर्गातल्या मुलांना रोज एक प्रेरणादायी गोष्ट सांगायची. काळ गेला, मुलं मोठी होत गेली. काही वर्षांनी ती मुलं गावात अधिकारी म्हणून, शिक्षक म्हणून, डॉक्टर म्हणून झाली. ललिताने कुठलंच मोठं कार्य केलं नाही, परंतु जे काही केलं ते सातत्याने केलं, प्रेमाने केलं. हीच कन्या राशीची ताकद आहे, जी अत्यंत छोट्या गोष्टीतून मोठं परिवर्तन घडवून आणते. सूक्ष्मतेत सामर्थ्य असतं. प्रत्येक पावलावर शिस्त म्हणजे यशाचा नकाशा होय. कन्या राशीसाठी 2026 या नववर्षात यशाचं सूत्र आहे शिका आणि शेअर करा. गुरुदेव कर्क राशीत असताना तुम्ही जेवढं शिकाल तेवढं वाढवाल. भावनांना योग्य दिशा द्या. गुरुदेव जोपर्यंत मिथुन राशीत असतील तोपर्यंत तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता वाढवून मिळेल. तसंच गुरुदेव जेव्हा सिंह राशीत जातील तेव्हा तुमचा संघर्ष वाढणार आहे. त्या संघर्षात देखील तुम्हाला स्थैर्य टिकवायचं आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी एक छोटासा प्रश्न. या नववर्षात तुम्ही कोणती नवीन गोष्ट शिकणार आहात ते कमेंटमध्ये लिहा, म्हणजे त्याला अनुसरून आम्ही देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात तुमची आर्थिक आवक स्थिर राहील, परंतु त्या संबंधित सर्व निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. हे राशी भविष्य ऐकणाऱ्या कन्या जातकांपैकी कुणी शिक्षण, लेखन, मार्केटिंग, ट्रेडिंग अशा व्यवसायात आहात का? जर कोणी असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा, कारण तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे.
या नववर्षात तुमच्या नफाचं प्रमाण वाढणार आहे. जेव्हा समोर नफा जास्त दिसायला लागतो तेव्हा साहजिकच आपले प्रयत्न वाढवले पाहिजे. आपलं संपूर्ण लक्ष कामावर असलं पाहिजे, तेव्हा जास्तीत जास्त नफा प्राप्त होतो. याशिवाय वास्तूचे शुभयोग, वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी जून ते ऑक्टोबर या काळात निर्माण होतील. त्यामुळे जे जातक नवीन वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पाहत आहेत त्यांनी या काळात विशेष प्रयत्न करावे, तेव्हा तुमच्या स्वप्नांची पूर्ती घडून येईल. गुरुदेव जेव्हा सिंह राशीत असतील तेव्हा तुम्ही ब्रँडेड वस्तूवर खर्च कराल किंवा काही जातक नवीन ब्रँडेड वस्तूचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. विशेषतः राहू केतूच्या राशी परिवर्तनानंतर अनावश्यक खर्च टाळावे. मंगळ ग्रह उच्चीचा असताना म्हणजे 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या काळात बोलताना संयम ठेवावा. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्या शांत राहण्यात तुमचा स्वभाव दुपटीने समोर येतो. हे राशी भविष्य ऐकणाऱ्यांमध्ये कुणी विवाह इच्छुक युवक युवती किंवा त्यांचे आईवडील असतील तर त्यांनी तसं नक्की कमेंट करा. तुमच्यासाठी 2 जून ते 31 ऑक्टोबर हा कालखंड अत्यंत उत्तम आहे. त्या काळात अधिक प्रयत्न केले पाहिजे. विवाहित जातकांनी आपल्या जोडीदाराचं ऐकलं पाहिजे. जोडीदाराला सल्ला देण्याचं टाळा, जेणेकरून 2026 हे नववर्ष अधिक आनंददायक आणि प्रगतीदायक ठरेल. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने मुख्यतः आरोग्याच्या बाबतीत तुम्ही तणाव कमी केला पाहिजे. कन्या राशी नेहमीच ओव्हर थिंकिंग करत असते, त्यामुळे झोप बिघडते, म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या. 2026मध्ये आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. आंतरराष्ट्रीय किंवा राजकीय पातळीवर काही घडामोडी घडणार आहे, त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना सर्व गोष्टींचे विचार केल्यानंतर निर्णय घ्या. आवश्यक असेल तर तज्ज्ञांची मदत घ्यायला विसरू नका. कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी हे कन्या राशीचं मुख्य शस्त्र आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीला तयार राहता, यश देखील मिळवता. जून ते ऑक्टोबर हा काळ तुमच्या प्रगतीसाठी, नोकरीतील प्रमोशनसाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल. 2026मध्ये जगभर आर्थिक अस्थैर्य, नैसर्गिक आपत्ती, राजकीय चढउतार दिसून येतील, त्यामुळे साहजिकच संकट येणार आहे. मात्र तुम्ही थांबायचं नाही, तर अधिक बुद्धिमत्तेने, कौशल्याने पुढे जायचं आहे. घरात ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा, तिथे प्रकाश आला पाहिजे याची काळजी घ्या, ते उपयुक्त राहील. कठोपनिषदात एक छोटीशी कथा आहे. नचिकेत जो अत्यंत लहान वयातही मृत्यूला प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवतो. त्याचं म्हणणं असतं की मी सत्याशिवाय थांबणार नाही. कन्या राशीवाल्यांनी खरं तर हीच ओळख आहे. तुम्ही सत्यासाठी शिस्तीमध्ये कायम प्रयत्न करत असतात. तर कन्या राशीवाल्यांनो, 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी पुनर्जन्माचे आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या नववर्षात लहान पावलांनी सुरुवात करा. कामात शिस्त ठेवा, संयम ठेवा, विश्वास देखील ठेवा की कधीतरी चौपदरी रस्ता नक्की येईल. तोपर्यंत गती कमी करून का होईना चालत राहा. अडथळे आले म्हणून थांबू नका, हा सल्ला देण्यात येत आहे. कन्या रास आणि भगवद्गीता हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? जर पाहिला नसेल तर नक्की बघा. त्यातून तुम्हाला बरीच नवीन माहिती प्राप्त होईल. हे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लिहा. तसंच तुमच्या मनातील प्रश्न देखील लिहा. आम्ही लाईव्ह सेशनमध्ये त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. शुभ काळाच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांसाठी जानेवारी महिन्यातील 3-4 आठवडा, जून महिन्यातील पहिला आठवडा, ऑगस्ट महिन्यातील शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा शुभ राहील. अशुभ काळाच्या दृष्टीने मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल महिन्यातील पहिला आठवडा आणि डिसेंबर महिन्यातील दुसरा 15वाडा अशुभ राहील. हे शुभ अशुभ दोन्ही कालखंड लक्षात घेऊन या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा. आपण प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो. मात्र 2026 हे नववर्ष मुळातच वेगळं आहे. या वर्षात शनिदेव सोडून इतर 8 ग्रह राशी परिवर्तन करतील. प्रचंड मोठे बदल या वर्षात अपेक्षित आहेत. 2025 हे आलं केव्हा गेलं केव्हा ते कळलं नाही. त्याहीपेक्षा 2026 वर्ष वेगात जाईल. यात अनेक घटनांचा भडीमार असेल.
नैसर्गिक आणि कृत्रिम संकट असतील, म्हणून या काळात काही उपाय महत्त्वपूर्ण आहेत. अंकशास्त्रानुसार 2026 हे वर्ष रवी ग्रहाच्या अखत्यारीत येतं, कारण यातील अंकांची बेरीज 10 येते. सूर्याच्या सकारात्मकतेला थोडं अधिक वळण येतं, म्हणजे आत्मविश्वास हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. तर अधिकार हा सर्व काही मी या मानसिकतेवर जातो. अंकशास्त्राचं सविस्तर विश्लेषण मी लवकरच तुमच्या अंकाप्रमाणे राशी भविष्य सांगत असताना करणार आहे. मात्र रवी म्हणजे 1, चंद्र 2, शुक्र 6 आणि शनी म्हणजे 2+6 यांचा आपल्याला उपायांमध्ये विचार करावा लागेल. कारण बोलताना अनेक वेळा आपण फक्त 26 बोलतो. ब्रेसलेट परिधान करणं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये तिहेरी संरक्षण ब्रेसलेट हे शारीरिक आजार बरे होऊन उत्साह वाढतो. ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे तिहेरी संरक्षण. हे ब्रेसलेट परिधान केल्यानंतर आश्चर्यकारक अनुभव येत असल्याचा दावा केला जातो. हे ब्रेसलेट ध्यान, ऊर्जा उपचार आणि मानसिक कार्य यासारख्या आध्यात्मिक पद्धतीमध्ये संरक्षण करायला मदत करतं, कारण ते नकारात्मक ऊर्जा आणि घटकांचा आपल्यामध्ये शिरकाव होऊ देत नाही. तसंच खोलवर झालेल्या भावनिक जखमा, आघात, दुःख ओळखून त्यातून बाहेर पडण्यास मदत करतं. तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट शारीरिक उपचार आणि चैतन्य वाढवण्यात योगदान देऊ शकतं. यातील हेमेटाईट हे स्टोन शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवतं. टायगर आय स्टोन प्रतिकारक क्षमता वाढवतं. याशिवाय ब्लॅक ऑब्सिडियन देखील आहे, जो तणाव कमी करतं, शारीरिक विश्रांती मिळायला सहकार्य करतं. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात आणि अडचणीत हे तिहेरी ब्रेसलेट आत्मबळ वाढवत असल्याचं सांगितलं जातं. हे ब्रेसलेट घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागवू शकता. बुधदेव हे तुमचे राशीस्वामी आहे. बुधावर शनी आणि शुक्रदेव दबाव देतात, म्हणून यावर नववर्षात तुम्ही उपाय करताना गाईला हिरवा चारा खाऊ घाला. शनिवारी काळे तीळ व तेल दान करा. शुक्राच्या शांतीसाठी सुगंधी द्रव्याचा उपयोग करा. दिखावा टाळा. तसंच कठोर परिश्रम आणि व्यावहारिकता तुम्हाला यश मिळवून देईल. याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज 21 वेळा जाप करा. या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा प्रकारे कन्या राशीसाठी येणारं नववर्ष कसं राहील ते समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुन्हा अवश्य भेटू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.